नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल्स आर, तुम्हाला क्वेश्चन येईल बघा, विदाउट कॅल्क्युलेटर आपण एक सेपरेट अलाइड अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता तुम्हाला इक्वेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायला येईल. विदाउट कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ, suppose first example 4/3 tan square 30 degree plus 3 sin square 120 degree minus cosec square 30 degree minus 3/4 into cot square 30 degree plus cos square 270 डिग्री. बघा आता ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सिंपल आहे. जे आपल्या टेबल मध्ये आहेत, आपल्या टेबल मध्ये tan 30 ची व्हॅल्यू आहे, cosec 30 ची आहे, cot 30 ची आहे. ओके, पण ज्या व्हॅल्यू नाहीये त्या अलाइड अँगलने फाइंड आउट करायचे. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला काय काय पाहिजे बघा. tan 30 तर आपल्याला माहिती आहे, sin 30 काय 1/2, cos 30 काय √3/2. सो tan 30 काय असेल 1/2 आणि √3/2, तर 1/√3 असणारे tan 30. ओके, सो काय करायचंय आपल्याला, पहिल्यांदा जे टेबल मध्ये नाहीये त्या व्हॅल्यूची अलाइड अँगल फाइंड आउट करायची, म्हणजे sin 120 पहिल्यांदा फाइंड आउट करा. ओके, सो sin 120 तुम्ही कोणत्याही इवन आणि ऑड कशाने पण फाइंड आउट करू शकता. सपोज 1 × 90 डिग्री किंवा π/2 + 30 डिग्री. सो 1 इज ऑड, सो रेशो काय होणार, इथे लिहिते, रेशो काय होणार, चेंज होणार, साइनचं कॉस होणार. ओके, cos 30, बट आपण चेक करताना ओरिजिनल अँगल बघणार. सो 120 येतं सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि साइन माहिती आहे तुम्हाला, साइन म्हणजे काय y ऍक्सिस. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये y काय असतो, प्लसच असतो. सो ह्याला साइन प्लसच येणार आणि साइन 120 ची व्हॅल्यू काय येणार, cos 30 काय असतं √3/2. ओके, त्याच्यानंतर आता cos 270 राहिलं. हे बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला टेबल मध्ये आहेच आहे. सो cos 270 डिग्री. सो cos 270 डिग्री कसं काढणार आता, cos 270 म्हणजे 3 × 90 डिग्री, म्हणजे हे झालं 270, त्याच्यात 0 आपल्याला ऍड करावं लागेल. ओके, सो 3 काय आहे, ऑड आहे. सो cosचं होणार sin 0 डिग्री. ओके, आता cos 270, तर 270 येतात थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आता दोन्ही पण काय असतात, मायनसच असतात. ओके, x आणि y दोन्ही पण मायनस असतात. सो sin 0 काय असतं, 0 असतो. 0 ला कोणती साइन नसते. सो आन्सर काय आलं, 0 आलं. ओके, ठीक आहे, मायनस sin 0 डिग्री जरी आलं, बट हे sin 0 ची व्हॅल्यू काय 0 आहे आणि 0 ला प्लस मायनस साइन नसतं. सो याचे आन्सर येणार आहे 0. ओके, आता ह्या सगळ्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकायचे. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचे, 4/3 tan square 30 डिग्री plus 3 sin square 120 डिग्री minus cosec square 30 डिग्री minus 3/4 cot square 30 डिग्री plus cos square 270 डिग्री. ओके, सो फाइंड आउट 4/3 tan 30. सो tan 30 येतं 1/√3. सो हा टेबल तुमचा लर्न पाहिजे, त्याचा स्क्वेअर, कारण की tan स्क्वेअर आहे. ओके, 3 sin स्क्वेअर 120, तर sin 120 काय आलं आपलं √3/2, तर काय येईल √3/2 चा स्क्वेअर. ओके, मायनस आता cosec 30, तर cosec म्हणजे काय 1/sin. ओके, साइनचा रेसिप्रोकल, तर sin 30 काय 1/2, म्हणजे cosec 30 काय येणार 2 येणार. सो 2 चा स्क्वेअर, बिकॉज इथे पण cosec स्क्वेअर आहे. ओके, मायनस 3/cot स्क्वेअर 30 डिग्री. तर सिंपल आहे, tan 30 जर 1/√3 आहे तर cot त्याचा रेसिप्रोकल येणार, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार √3 चा स्क्वेअर. एक्सक्यूज मी, प्लस cos 270 तर 0 आलं. सो इथं 0 चा स्क्वेअर. ओके, सो आता वरचं मी क्वेश्चन रफ करते आणि तिथे लिहिते. सो पहिल्यांदा तुम्ही राईट डाऊन करून घ्या, इझी आहे बघा. Excuse me.
बघा आता 4/3 into 1/√3 चा स्क्वेअर. तर 1/√3 चा स्क्वेअर काय 3 into 1/3 √3 चा स्क्वेअर 3 प्लस 3 into इथे पण काय 3/4 येईल. √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर 4. ओके, नंतर 2 चा स्क्वेअर परत 4 मायनस 3/4 into 3 आणि इथे 0. ओके, सो हे 3 गेलं, इथं काय राहिलं 4 प्लस इथे काय आलं 3 into 3 9/4 मायनस 4 इथले 3 गेले, काय राहिलं मायनस 1/4. तर आता एलसीएम बघा, इथे 1 आहे, इथे 1 आहे, तर 4 कॉमन आहे आणि 1. ओके, सो इथं काय लिहायचं, एकतर तुम्ही सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल 1 into 4 into 1 into 4, पण काही गरज नाही, इथे 4 कॉमन निघतंय, सो 4 लिहा इथं डायरेक्टली. त्याच्यानंतर आता इथे बघा आपण एलसीएम 4 काढलाय आणि इथे डिनॉमिनेटरला काय 1. सो डिनॉमिनेटरला 4 आणायचं असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1 into 4 4 असतं 4 नी, मग वरच्याला न्यूमरेटरला 4 नी मल्टिप्लाय करायचं. सो किती आलं 16 प्लस इथे ऑलरेडी 4 आहेच आहे, सो 1 नी मल्टिप्लाय करायचं. सो 9 ऍज इट इज. नंतर इथे 1 आहे, 1 म्हणजे काय झालं 4 झालं. 1 ला 4 नी मल्टिप्लाय करावं लागेल एलसीएम 4 येण्यासाठी, मग तोच मल्टिप्लाय फक्त न्यूमरेटरला करायचं. सो इथे आलं -16 आणि इथे 4 आहे, सो इथे आलं -1. तो 16 प्लस मायनस गेले 9 - 1 8/4. सो आन्सर आलं फायनल 2. ओके, तर हे झालं सिंपल एक्झाम्पल. बघा आपण जे सेपरेट अलाइड अँगल काढायचं ते आता कॉमन एका एक्झाम्पल मध्ये मोर दॅन 1 आपल्याला अलाइड अँगल काढावं लागेल. मग ते फक्त व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये टाकायचे आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, काही एक्झाम्पल सॉल्व्ह करते, काही तुम्हाला होमवर्कला देते. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल ही sec square 135 degree upon cos minus 240 degree minus 2 sin 930 degree. ओके, सो आता आपल्याला ऑल अँगल फाइंड आउट करावं लागेल बिकॉज कोणता स्टेबल मध्ये नाही आहे. सो sec 135 डिग्री पहिल्यांदा, सो काय त्याचं 1 into 90 प्लस जर मी 45 केलं तर मला 135 मिळेल. ओके, सो 1 ऑड आहे, सो सेकचा होणार कोसेक 45 डिग्री. ओके, आणि 135 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो तर सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक काय असतो निगेटिव्ह असतो बिकॉज कॉस निगेटिव्ह आहे. सो ठीक आहे, तर ते अव्यवस्थित क्वाड्रंट जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते बघा. आणि कोसेक 45 असतं √2, सो आन्सर आलं इथे -√2. ओके, नाउ नेक्स्ट आहे कॉस -240 डिग्री. सो ह्याचं काही 2 into 90 डिग्री जर केलं आपण तर किती झालं 180, आणि 180 मध्ये जर मी 60 ऍड केले तर मला काय मिळेल 240 मिळतील. सो 60 डिग्री. ओके, नाउ बघा 2 इवन आहे, सो कॉसच राहणार आहे, कॉस 60 डिग्री. ओके, आणि 240 थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, हा सॉरी कॉस -240 जरी असेल तरी पण काय येणार आहे थोडस इथं सेकल्या आणि इथं आधीच्या प्रॉब्लेमला पण राहिला असेल तर ते लिहून घ्या. इथं कॉस आणि कॉस -240 असेल, मायनस कॉस मायनस तर कॉस प्लसच असतं. सो इथं मी साइन दिलेली नाहीये. नाउ 240 सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, सॉरी थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो मायनस असतो, सो इथं मायनसच येणार. आणि कॉस 60 असतं 1/2, सो इथं आलं -1/2. ओके, नाउ साइन 930 डिग्री. सो साइन 930 डिग्री बघा, साइन 10 into 90 डिग्री म्हणजे किती झालं 900 प्लस 30 डिग्री. ओके, नाउ 10 इवन आहे, सो साइनचा साइनच राहील साइन 30 डिग्री. तर आपण साइन देऊयात, त्याच्या आधी साइन 30 काय असतं, सॉरी साइन 30 असतं 1/2. आता राहिलं साइन, सो 930 बघा आता काय 930 कुठे येईल बघा आता 360 इथं एंड होतं. ओके, इथं 0 290 180 270. ओके, सो 360 प्लस 360 किती झाले इथं
720 झाले इथं. ओके, सो 720 आणि प्लस 90 किती झाले हे 810. 90 जर केले तर 810. ओके, 810 प्लस 90 किती झाले 900 झाले. आणि 900 प्लस 90 किती झाले 990 झाले. ओके, सो 930 कुठे येते थर्ड क्वाड्रंट मध्ये, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये ऑल रेशिओज निगेटिव्ह असतात. सो याचा आन्सर आलं -1/2. फक्त ऍड करत जायचं. 360 येणार तर परत आपण जर पूर्ण राऊंड घेतला तर 360 प्लस 360 790 होणार. ओके, मग त्याच्यामध्ये फक्त ऍड करत जायचं. तर हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, नाव आता ह्या तिन्ही पण व्हॅल्यू टाकून द्यायच्या इथे. सो आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे सेक स्क्वेअर 135 डिग्री अपॉन कॉस मायनस 240 डिग्री मायनस 2 साइन 930 डिग्री. ओके, सो व्हॅल्यू टाका आता इथे. सेक 135 काय आलं -√2. सो -√2 चा स्क्वेअर अपॉन कॉस 240 काय आलं -1/2. ओके, नंतर -2 इंटू साइन 930 काय आलं -1/2. ओके, √2 चा स्क्वेअर 2 आणि मायनस मायनस स्क्वेअर मध्ये प्लस होऊन जाईल. नंतर हे 2 गेले, हे मायनस मायनस प्लस. सो -1/2 प्लस 1, कारण की इथं मल्टिप्लिकेशन आहे इथं. ओके, सो नंतर 1 मधून हाफ गेला तर काय राहिला हाफ राहिला. ओके, आणि 1 मोठा आहे सो 1 चा साइन +1. ओके, नाउ 2 इंटू 2/1 ह्याला आपण वरती नेणार. सो आन्सर काय आलं 4 आलं. ओके, एकदम सिंपल आहे बघा. फक्त अलाइड अँगल फाइंड आउट करायला आले की तुम्हाला हे फाइंड आउट. अजून 2 एक्झाम्पल घेऊ, मग तुम्हाला 4 मी सॉल्व्ह करून देते. 4 तुम्हाला 4 और 5 तुम्हाला एक्सरसाइज और होमवर्क म्हणून देते. नेक्स्ट आहे एक्झाम्पल बघा. साइन 150 डिग्री प्लस cos 300 डिग्री माइनस tan 315 डिग्री प्लस सेक स्क्वेअर 3660 डिग्री. तर 3660 डिग्री आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं होतं बघा सेपरेट अलाइड अँगल मध्ये. तर परत एकदा आपण एक एक काढूया. सो साइन 150 डिग्री पहिल्यांदा. सो कसं करणार 2 इंटू 90 म्हणजे 180. इथं साइन लिहायचं राहिलं. सो 2 फर्स्ट एक्झाम्पलला बघा ते रेशिओ लिहायचं राहिलं असेल तर ते लिहून घ्या. साइन 2 इंटू 90 डिग्री म्हणजे काय झालं 180 डिग्री. 180 डिग्री मायनस जर 30 केलं तर 150 मिळेल. सो इथं 2 इवन आहे सो साइनचं साइनच राहणार. ओके, आणि 150 येतं सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन म्हणजे y ऍक्सिस असतो तो पॉझिटिव्हच असतो. सो इथे साइन 30च येणार आणि साइन म्हणजे पॉझिटिव्हच येणार. इथं आलं 1/2. नंतर cos 300 डिग्री. सो cos 3 इंटू 90 डिग्री म्हणजे किती आलं 270. 270 मध्ये 30 ऍड केलं तर 300 आलं. सो इथं इवन ऑड आहे सो कॉसचं होणार साइन 30 डिग्री. ओके, साइन 30 माहिती तुम्हाला 1/2 असतात तर फक्त राहिलं साइन. तर जरी ऑड असेल तर आपण ओरिजिनल रेशिओज बघतो कुठे आहे. सो जरी इथं रेशिओ चेंज झालेला असेल तरी आपण साइन बघताना ओरिजिनल रेशिओ बघतो. सो 300 येणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस म्हणजे एक्स ऍक्सिस. सो फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स असतो पॉझिटिव्ह. सो याचा आन्सर येणार पॉझिटिव्ह. ओके, नाउ tan 315 डिग्री. ओके, सो tan बघा 4 इंटू जर 90 डिग्री केलं तर 360 येईल. 360 मधून जर -45 केलं तर आपल्याला 315 मिळेल. सो 4 इवन आहे सो टॅनच राहणार. tan 45 डिग्री. tan 45 डिग्री 1 आहे. आता राहिलं फक्त साइन. सो tan 315 फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये tan काय असतो निगेटिव्ह असतो. सो आन्सर आलं निगेटिव्ह. ओके, नाउ सेक 3660 डिग्री. ओके, सो कसं लिहिणार आता सेक हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. सेक 4 इंटू 90 डिग्री म्हणजे आलं 40 इंटू 90 डिग्री म्हणजे आलं 3600. त्याच्यामध्ये जर मी 60 ऍड केले तर मला 3660 मिळेल. सो 40 इवन आहे सो सेकचं सेकच राहणार. सेक 60 असतो 2. आता राहिलं साइन. सो तुम्हाला मी तेव्हा एक्सप्लेन केलं होतं 3660 जो आहे तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतं. सो आन्सर आलं 2. नाउ
आपलं एक्झाम्पल घ्या. साइन 150 डिग्री प्लस कॉस 300 डिग्री माइनस tan 315 डिग्री प्लस सेक स्क्वेअर 3660 डिग्री इक्वल टू साइन 150 काय आलेलं आपलं 1/2 प्लस कॉस 300 पण काय आले 1/2 माइनस tan 315 आले -1 ओके प्लस सेक स्क्वेअर आहे सो 2 चा स्क्वेअर 4 ओके डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. हाफ प्लस हाफ किती आलं 1 आलं. त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 सो आन्सर आलं 6 इज युअर आन्सर. दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ आता नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट या टाइपचं कॉस 570 डिग्री इंटू साइन 51 डिग्री प्लस साइन -330 डिग्री इंटू कॉस -390 डिग्री. बघा साइन 570 डिग्री इंटू साइन 510 डिग्री प्लस साइन -330 डिग्री इंटू कॉस 390 डिग्री. ओके सो फाइंड आउट वन बाय वन. फर्स्ट अलाइड अँगल. सो 570 कसं येईल कॉस आपण जर 6 इंटू 90 केलं तर आपल्याला मिळतील 540. 540 मध्ये जर मी 30 ऍड केले तर मला मिळतील 570. इवन आहे सो कॉसचा कॉसच राहणार. कॉस 30 डिग्री सो कॉस 30 असतं √3/2. आता राहिलं साइन सो 360 ला फोर्थ क्वाड्रंट कंप्लीट होतं. तुम्हाला मगाशीच सांगितलं 360 मध्ये जर आपण 90 ऍड केले इथं 0 90 270 सॉरी 180 270 360. तो 360 मध्ये जर 90 ऍड केले तर 450. 450 मध्ये जर 90 ऍड केले तर 540 आणि 540 मध्ये जर 90 ऍड केले तर 630. ओके आता बघा 540 टू 630 थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार 570. थर्ड क्वाड्रंट मध्ये ऑल रेशियोज निगेटिव्हच असतात सो इथे येणार निगेटिव्ह. ओके नाउ नेक्स्ट आहे साइन 510 डिग्री. ओके सो साइन 510 तर अगेन कसं येईल बघा साइन 6 इंटू 90 डिग्री म्हणजे किती झाले 540 मधून जर -30 केले तर आपल्याला 510 मिळेल. सो हे इवन आहे सो साइनचं साइनच राहणार. साइन 30 डिग्री साइन 30 माहिती 1/2 असतात. तर राहिलं साइन 510 तर 510 सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय बघा. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह असतो सो 1/2 येणार. ओके त्याच्यानंतर साइन -330 डिग्री सो साइन मायनस थीटा म्हणजे असतं मायनस साइन थीटा. ओके सो मायनस आणि मग आपला अलाइड अँगल काढायचं साइन. ओके सो 4 इंटू 90 डिग्री म्हणजे आलं 360 आणि 360 -30 केलं तर 330 मिळेल तुम्हाला. सो इथे आलं मायनस साइन 30 डिग्री. आता ह्याला कोणतं साइन द्यायचं सर 330 कुठे येतं इथे येतच फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो निगेटिव्ह असतो. सो मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो ह्याचं आन्सर आलं 1/2. काय आलं आन्सर 1/2. ठीक आहे नाउ नेक्स्ट आहे आता लास्ट कॉस -390 डिग्री. सो कॉस मायनस थीटा असतं कॉस थीटाच. ओके सो कॉस 4 इंटू 90 म्हणजे 360 मध्ये जर 30 ऍड केले तर 390 मिळेल. इवन आहे सो कॉसचं होणार साइन सॉरी इवन आहे सो कॉसचं कॉसच राहणार. कॉस 30 डिग्री तर कॉस 30 असतं √3/2. आता आपण साइन बघूया. सो 390 कुठे येतं 360 इथं संपतं तर 390 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार ऑब्विसली. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशिओ पॉझिटिव्हच असतात. सो आन्सर आलं √3/2. ओके नाउ आता आपलं एक्झाम्पल घेऊया.
cos 570 degree into sin 510 degree plus sin minus 330 degree into cos minus 390 degree. ओके, इक्वल टू cos 570 आले आपलं minus √3/2 into sin 510 आलेले 1/2 plus sin 330 आलेले आपलं 1/2 पॉझिटिव्ह चालेल, cos 390 आलेले आपलं √3/2. ओके, सो पहिले ह्याचं मल्टिप्लिकेशन सो येईल minus √3/4 प्लस ह्याचं पण येईल √3/4. ओके, सो minus √3 आणि प्लस √3, जसं -2 + 2 0 असतं तसं इथं आन्सर आलं 0. ओके, तर हे झालं तुमचे सेकंड टाइपचे एक्झाम्पल्स अलाइड अँगल मधले. नाउ नेक्स्ट प्रूव्ह दॅट एक्झाम्पल्स. नेक्स्ट प्रूव्ह दॅटच्या आधी आपण काही एक्झाम्पल्स बघूयात, म्हणजे प्रूव्ह दॅट मध्येच येऊ शकतं हे पण. इफ tan A is equal to 1/2, tan B is equal to 1/3, find tan A plus B. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युले दिलेले आहेत बघा, sin A plus B, त्याच्यानंतर cos A plus B. ओके, ते फॉर्म्युले मी तुम्हाला ऑलरेडी राईट डाऊन करून दिलेले आहे अलाइड अँगलच्या स्टार्टिंगलाच. ओके, सो आता आपल्याला त्याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आणि काही एक्झाम्पल्स मध्ये प्रूव्ह दॅट पण करायचे. ओके, सो आपल्याला गिवन काय दिलेले, tan A is equal to 1/2, then tan B is equal to 1/3 आणि tan A plus B फाइंड आउट करायचे. सो tan A plus B चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, tan A plus tan B अपॉन 1 minus tan A into tan B, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, सो tan A tan B चे व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत 1/2 plus 1/3 अपॉन 1 minus 1/2 into 1/3. ओके, सो tan A plus B equal to 1/2 plus 1/3. आता इथे कॉमन काहीच नाही, सो 2 into 3 डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा 6 आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सो 3 plus 2 अपॉन इथे खाली 1/6, हे मल्टिप्लिकेशन आहे. ओके, मग इथे काय आलं 5/6 अपॉन, आता इथे खाली 1 आहे, सो 1 into 6 6 आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, सो 5/6 आणि 5/6 म्हणजेच व्हॅल्यू काय ना 6 6 गेले 5 5 गेले, आणि डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये ऑल व्हॅल्यूज कट झाल्या म्हणजे आन्सर काय असतं 1 असतं. ओके, आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये सगळ्या व्हॅल्यू कट झाल्या म्हणजे आन्सर असतं 0. ओके, सो हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल, इझी आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रूव्ह दॅट tan 7π/6 into cot 13π/6 minus tan 420 degree into cot 240 degree is equal to 0. ओके, सो पहिल्यांदा बघा tan 7π/6 म्हणजे एक्झॅक्ट किती, पहिल्यांदा ते फाइंड आउट करून घ्या. ओके, सो पाय म्हणजे तुम्हाला सांगितले 180 डिग्री अपॉन 6 म्हणजे इथे किती आलं tan 210 डिग्री. ओके, सो याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची अलाइड अँगलनी. सो काय 2 into 90 डिग्री प्लस 30 डिग्री, 180 प्लस 30 210. सो tan 30 इवन आहे, सो ऍज इट इज राहणार tan 30 आणि 210 कोणत्या क्वाड्रंट मध्ये, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कॉस निगेटिव्ह असतात ना, म्हणजेच tan काही पॉझिटिव्ह येईल. सो याचा आन्सर आलं 1/√3, tan 30 आलं 1/√3. त्याच्यानंतर cot
13 पाय अपॉन 6. ओके, सो पायची व्हॅल्यू असते 180 डिग्री. सो 13 इंटू 180 डिग्री अपॉन 6. सो इथे काय आलं 30. ओके, सो 13 इंटू 30 किती आले 13 इंटू 3 390. सॉरी 13 इंटू 3 39. सो इथे आले कॉट 390 डिग्री. ओके, सो कॉटला आपण आलाइड अँगल काढू आता 390 चा. 4 इंटू 90 म्हणजे 360. 360 मध्ये 30 ऍड करायचा. इवन आहे सो कॉट 30च राहणार. सो कॉट 30 तुम्हाला माहिती आहे √3 आहे. सो आता ह्याला साइन देऊ. सो 390 येतं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतं. सो ऑल रेशिओज आर पॉझिटिव्ह. देन tan 420 डिग्री. सो tan 420 डिग्री कसं फाइंड आउट करणार आता 4 इंटू 90 डिग्री म्हणजे 360. 360 मध्ये 60 ऍड केले तर 360 सॉरी 420 आणि इथं 4 इवन आहे. सो टॅनचं टॅनच राहणार. ओके, सो आता बघा tan 60 किती येतं बघा साइन 60 येतं √3/2 आणि 1/2 म्हणजे cos 60 येतं 1/2. सो साइन अपॉन कॉस इन √3 येईल इथं. ओके, आता बघा साइन राहिलं. सो 420. सो 360 टू 90 जर ऍड केलं तर 450 येतं. ओके, सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशिओज आर निगेटिव्ह. ते व्यवस्थित करून बघा, आता भरपूर वेळा सांगितलेलं आहे. देन कॉट 240 डिग्री 2 इंटू 90 डिग्री म्हणजे 180. 180 मध्ये 60 ऍड केले तर 240. सो इवन आहे. सो कॉट 60 राहील. कॉट 60 असतं 1/√3. आता राहिलं साइन. सो 240 येतं थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कॉस निगेटिव्ह म्हणजे टॅन आणि कॉट काय असतं पॉझिटिव्ह असतं. सो 1/√3. नाव आपल्याला प्रूव्ह दॅट करायची, व्हॅल्यू नाही फाइंड आउट करायची. सो टेक LHS. सो LHS काय आहे tan 7 पाय अपॉन 6 इंटू कॉट 13 पाय अपॉन 6 मायनस tan 420 इंटू कॉट 240 डिग्री. ओके, सो व्हॅल्यू टाका. tan 7 पाय बाय 6 काय आले आपण 1/√3 आले. कॉट 13 पाय अपॉन 6 काय आले √3. त्याच्यानंतर मायनस tan 40 आलेलं आहे √3 आणि tan 420 आले √3 आणि cot 240 आलेले 1/√3. सो या व्हॅल्यू गेल्या. सो 1 मायनस इथे मल्टिप्लिकेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू गेल्या म्हणजे राहिलं 1. नंतर इथं मायनसचं साइन, इथे पण मल्टिप्लिकेशन आहे, सगळ्या व्हॅल्यू गेल्या म्हणजे राहिलं 1 आणि 1 - 1 आलं 0. ओके, सो इक्वल टू RHS प्रूव्ह झालेलं आहे. सेम आहे बघा, व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत, फक्त आपल्याला आता इथे प्रूफ करायचं आहे. ओके, हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. आता पुढचं एक्झाम्पल. If tan x is equal to 5/6 and tan y is equal to 1/11, prove that x plus y is equal to π/4. So x plus y ची व्हॅल्यू π/4 आपल्याला करायची आहे. अगेन आपल्याला tan x tan y दिलेले, जसं याच्या आधीच्या एक्झाम्पलला बघितलं आपण, जे प्रिव्हियस टू प्रिव्हियसच्या एक्झाम्पलला बघितलं तसंच आता tan x tan y ची दिलेली आहे. सो x plus y. सो फाइंड आउट करा पहिल्यांदा tan x plus y. सो tan a plus b चा जो फॉर्म्युला आहे तोच आहे ना tan x plus y चा. सो tan a tan b असतं. सो त्याच्याऐवजी tan x plus tan y 1 minus tan x into tan y. ओके, सो tan x ची व्हॅल्यू काय आली 5/6. तुम्ही स्टेप एका खाली एक लिहायच्या आहेत आणि tan y आलं 1/11. 1 minus 5/6 into 1/11. सो इथे किती येणार बघा, इथे आलं 66. नंतर वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे खाली पण बघा 66 क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे बघा 66 into 1 66 आणि ते 1 आहे, 1 into वरचे 5 5. ओके, सो इथे किती आलं बघा 61/66 आणि खाली आलं 61/66. सो आन्सर ह्याचं येतं 1. ऑल व्हॅल्यूज कट झाल्या. कशाचं tan x प्लस बघा tan x plus y इज इक्वल टू काय येतं 1 येतं.
सो 1 ला आपण tan मध्ये कसं लिहू शकतो, तर तुमचा जो टेबल दिलेला आहे मी ट्रिग्नोमेट्रिकचा, तर tan 45 म्हणजे काय असतं 1 असतं. tan 45 डिग्री म्हणजे काय असतं 1 असतो. सो मी काय केलं आता tan x plus y is equal to 1 आलतं. सो 1 लाच कसं लिहिलं tan 45 बिकॉज 1 is equal tan 45 इक्वल टू काय असतं 1 डिग्री असतो. सो 1 ला रिप्लेस केलं tan 45. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय बघा, π/4 प्रूफ करायचंय. सो tan 45, तर 45 म्हणजे काय येतं बघा 180/4 येतं. 180 म्हणजे काय पाय, 180 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर 45 मिळतं. सो 45 ला परत मी पाय मध्ये कसं लिहिणार π/4. तर बघा x plus y म्हणजे काय येतंय π/4 येते. बघा tan जर सोडलं तर x plus y काय येतंय π/4 येतंय. सो हेन्स x plus y is equal to π/4. इट इज प्रूव्ड. ओके, हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. इम्पॉर्टंट आहेत बघा ऑल एक्झाम्पल. जर कळले नाही तर मला तसं सांगा, मी परत एक्सप्लेन करेन. देन इफ tan x plus y is equal to 3/4 and tan x minus y is equal to 8/15, then prove that tan 2x is equal to 77/36. बघा आता कसं दिलंय बघा, सारखं नुसतं tan a and tan b किंवा tan x tan y नाही दिलेलं. आता tan x plus y कॉम्बिनेशनचा एक व्हॅल्यू दिलेली आणि tan x minus 1 ची दिलेली. सो प्रूफ करायचंय tan 2x is equal to 77/2. सो फर्स्ट गिवन काय दिलेलं आहे ते राईट डाऊन करून घ्या. tan x plus y is equal to 3/4 and tan x minus y is equal to 8/15. हे आपल्याला दिलेले. ओके, सो फर्स्ट टेक x plus y is equal to a and x minus y is equal to b. म्हणजे x plus y is equal to जर a घेतलं तर ह्याच्यावरून आपल्याला काय मिळेल tan a is equal to 3/4. ओके, and tan b is equal to 8/15. बघा x minus y b घेतलेले, मग tan x minus y is equal to 8/15. सो tan b is equal to पण 8/15. ओके, नाउ जर मी a plus b केलं, a plus b, तर काय येतं बघा, a ची व्हॅल्यू काय घेतली आपण x plus y आणि b काय x minus y. सो y जर केलं तर a plus b काय येतंय 2x येतंय. ओके, आता म्हणजेच आपण काय फाइंड आउट करू शकतो बघा, tan a plus b म्हणजेच काय tan 2x म्हणजे a plus b ची व्हॅल्यू काय आली 2x आली ना, मग a plus b म्हणजेच काय tan 2x आपण फाइंड आउट करतो. आणि a plus b चा फॉर्म्युला काय आहे tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. ओके, बघा म्हणजेच आपण आता ही जी व्हॅल्यू काढल ती tan 2x ची असेल आणि आपल्या tan 2x ची व्हॅल्यू 77/36 आली पाहिजे. सो tan a किती आहे 3/4 आणि tan b किती आहे 8/15 minus 1 minus 3 upon 1 minus 3/4 into 8/15. ओके, सो 4 into 50 किती आले 60. ओके, आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 45 plus 32. ओके, खाली इथे 60 into 1 60 minus इथे खाली 1 आहे. सो 1 into 3 into 8 24. सो 1 into 3 into 8 24. सो इथे minus 24 upon इथे 4 into 50 60 into 1 60. ओके, सेपरेट सॉल्व केलं तरी चालेल. ओके, इथं 45 आणि किती आले इथं 32 आलं. ओके, नंतर 45 plus 32 किती आलं बघा 77 आणि खाली किती आलं 60 minus 24. 10 मधून 4 गेले 6 आणि 5 मधून 2 गेले 36. सो हे काय झालेलं आहे आपलं tan 2x ची व्हॅल्यू 77/36 आलेली, हे प्रूफ झाले. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
नेक्स्ट एक्झाम्पल बघा. प्रूव्ह दॅट 1 plus tan theta into tan 2 theta is equal to sec 2 theta. आता जसे आपण जेव्हा आपण फर्स्ट ट्रिग्नोमेट्रीचा टाइप बघितलेला स्टार्टिंगचे ह्याच्या ते आपल्या अलाइड अँगल मध्ये येतो. ओके, त्याच्या आधी जे आपण ट्रिग्नोमेट्रिक बघितलेलं बेसिक आयडेंटिटीज यूज करून जसं प्रूफ केलं तर त्याच वे मध्ये प्रूफ करायचं आहे. फक्त फॉर्म्युला यूज करताना sin a plus b जे की आपण बघितले sin a minus b cos a minus b cos a plus b tan a plus b tan a minus b ते फॉर्म्युले यूज करायचे. ओके, याचे तुम्ही प्रॅक्टिस केलं की तुमच्या बरोबर लक्षात येईल की कोणते एक्झाम्पल आलं की कोणते फॉर्म्युले यूज करायचे. अलाइड अँगलच्या स्टार्टिंगला मी जे फॉर्म्युले लिहून दिलेले ते. सो tan थीटा पहिल्यांदा आपले बेसिक यूज करून घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे की प्रूफ असताना साइन कॉस मध्ये पहिल्यांदा कन्वर्जन करून घ्यायचं हे मी तुम्हाला इच टाइम एक्सप्लेन केलेलं आहे. सो आता इथे बघा कसं येईल 1 plus sin theta into sin 2 theta upon cos theta into cos 2 theta. मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो खाली काय येईल बघा आता cos theta into cos 2 theta आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन cos theta into cos 2 theta plus sin theta into sin 2 theta. ओके, सो आता बघा फॉर्म्युला बघा. आता हा जो वरती आहे तो फॉर्म्युला बघा. मी तुम्हाला स्टार्टिंगला फॉर्म्युले लिहून राईट डाऊन करून दिले होते तर त्या फॉर्म्युलेचा आता यूज करायचा आहे बघा. सो तुम्हाला मी फॉर्म्युले लिहून दिलेला बघा. cos a minus b is equal to cos a into cos b plus sin a into sin b. हा फॉर्म्युला आहे cos a minus b चा. फक्त आता इथे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे म्हणजे राईट हँड साइड दिलेली आहे त्याचं आपल्याला लेफ्ट हँड साइड मध्ये करायचंय. ओके, सो इथे a बघा काय आहे थीटा आणि b काय आहे बघा 2 थीटा. ओके, सो काय cos किंवा जरी मायनस आलं तरी बघा थीटा मायनस 2 थीटा म्हणजे a मायनस b. आपल्याला ही साइड दिलेली त्याचं रिस्पेक्टिव्ह LHS मध्ये करायचे. ओके, आपल्याला एक्सपांड दिलेले फॉर्म्युल्याचं तर त्याचं आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये करायचे आणि खाली cos थीटा इंटू cos 2 थीटा. ओके, आता cos थीटा x मायनस 2x काय असतं मायनस x. ओके, सो cos मायनस थीटा अपॉन cos थीटा इंटू cos 2 थीटा. आता तुम्हाला माहिती cos मायनस थीटा असेल तरी पण पॉझिटिव्हच असतं इंटू cos 2 थीटा. सो cos गेलं राहिलं काय 1 अपॉन cos 2 थीटा आणि 1 अपॉन cos म्हणजे काय असतं sec. सो sec 2 थीटा इज इक्वल टू RHS. ओके, प्रूफ झालं. ओके, याच्यासाठी तुमचे फॉर्म्युले जे आहेत ते सगळे लर्न पाहिजे. ओके, नाउ द नेक्स्ट प्रूफ दॅट एक्झाम्पल इज बघा आता प्रूव्ह दॅट cos 21 डिग्री मायनस sin 21 डिग्री. बघा ह्या टाइपचे एक्झाम्पल आलं काय करायचं आहे. देन cos 21 डिग्री प्लस sin 21 डिग्री इज इक्वल टू cot 66 डिग्री. ओके, सो या टाइपचे एक्झाम्पल आलं. देन डिवाइड करायचं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos. इथे 1 येईल न्यूमरेटरच्या फर्स्ट जी टर्म आहे तिथे 1 येईल. तर 1 कधी जर आपण cos 21 ने डिवाइड केलं तर काय ह्या टाइपचं जर एक्झाम्पल आलं तर डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos 21 डिग्री. ओके, सो LHS काय होईल बघा आता आपली cos 21 डिग्री अपॉन cos 21 डिग्री मायनस sin 21 डिग्री अपॉन sin 21 डिग्री डिवाइड केलं न्यूमरेटरला. आता डिनॉमिनेटरला पण cos 21 डिग्री अपॉन cos 21 डिग्री प्लस sin 21 डिग्री अपॉन cos 21 डिग्री. cos ने डिवाइड करतोय. सो cos
इथे 1 आलं. ओके 1 मायनस इथं कॉस इथं कॉस साइन अपॉन कॉस काय येतं tan 21 डिग्री अपॉन इथे पण 1 आलं 1 प्लस इथे येईल tan 21 डिग्री. ओके आता याला tan a प्लस बी किंवा tan a मायनस बी च्या फॉर्म्युल्यात करायचं. तर वरती मायनस असेल वरती इथे तर तो प्लस असतो प्लस मायनसचा फॉर्म्युला येतो. ओके सो 1 म्हणजे आपण काय लिहू शकतो आपल्या टेबल मध्ये tan 45 म्हणजे 1 असतो. सो tan 45 लिहू शकतो. ओके मायनस tan 21 डिग्री. त्याच्यानंतर हा 1 तसंच फॉर्म्युला तिथला 1 तिथेच असतो आणि प्लस कसं असतं फॉर्म्युला कसा असतो बघा. आता आपल्याला मायनसच्या टॅनच्या फॉर्म्युल्यात आणायचे. सो tan a मायनस b कसा असतो बघा फॉर्म्युला tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. ओके सो इथे मी 1 वरती मला डिग्री पाहिजे होती थिटा पाहिजे होता अँगल. सो 1 चं मी tan 45 केलं पण इथे मला 1च पाहिजे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. सो ते 1च आलं प्लस आता इथे काय पाहिजे tan a इंटू tan b म्हणजे tan 45 आलं पाहिजे. ओके सो मी tan 21 ला असं लिहू शकते ना 1 इंटू tan 21. ओके 1 इंटू tan 21 परत बघा tan 45 डिग्री मायनस tan 20 कारण की मल्टिप्लिकेशन केलं तर 1 इंटू tan 21 tan 21च येईल. सो 1 प्लस आता ह्या 1 ला मी tan 45 टाकू शकतो इंटू tan 21 डिग्री म्हणजे बघा काय आलं तर tan a मायनस tan b tan a 45 tan b 21 आणि अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b आलेले. सो आपली ही साइड आलेली आहे. आता त्याचा रिस्पेक्टिव्ह हा टाकायचं. सो काय tan 45 डिग्री मायनस 21 सो 21 डिग्री. ओके tan a मायनस tan b. सो इथे काय आलं बघा tan 45 मायनस 21 काय आलं 24 डिग्री. पण आपल्याला RHS काय cot 66 सो 24 डिग्री तर 24 चा आपल्याला टेबल मध्ये नाहीये. सो ह्याचं आपण कन्वर्जन करूयात अलाइड अँगल मध्ये. सो tan 1 इंटू 90 डिग्री जर केलं तर किती आलं 90 आणि 90 मधून किती मायनस केल्यावर 24 येईल तर 66 सो मायनस 66 डिग्री. आता अगेन आपल्याला 66 टेबल मध्ये नाहीये पण आपण कसं करतो प्लस मायनस किती ऍड करायचो आपण एक तर 0 45 30 60. ओके बट आपल्याला प्रूफ काय करायचं त्याच्यावरून डिसाइड करायचं. cot 66 आपल्याला काय cot 66 ची व्हॅल्यू नाही फाइंड आउट करायची. सो इथे 1 काय आहे ऑड आहे. सो tan चं काय होणार cot होणार आणि 66 डिग्री. आता साइन तर साइन काय ओरिजिनलचं बघायचं. सो 24 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशियोज आर पॉझिटिव्ह. सो cot 66 च राहणार. सो दिस इज युअर RHS. सो हे झालं RHS. ओके हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. आता पुढचं एक्झाम्पल prove that 1 minus tan 2 theta into tan theta upon 1 plus tan 2 theta into tan theta is equal to cos 3 theta upon cos theta. ओके हे आपल्याला प्रूफ करायचे. सो फर्स्ट टेक LHS. What is LHS? LHS is equal to 1 minus tan 2 theta into tan theta upon 1 plus tan 2 theta into tan theta. So first convert it into sin and cos format. So tan 2 theta means what? Sin 2 theta upon cos 2 theta. Again tan theta means sin theta upon cos theta upon 1 plus tan 2 theta means what? Again sin 2 theta upon cos 2 theta into tan theta means sin theta upon cos theta. LHS equal to आता हे 1 मायनस याचं फ्रॅक्शन आहे 2. सो त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो इथे आलं
कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा न्यूमरेटर आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे 1 आहे. सो 1 इंटू कॉस 2 थिटा इंटू थिटा कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन 2 थिटा इंटू साइन थिटा अपॉन खाली डिनॉमिनेटरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन 2 थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा. हे कट झाले. ओके, सो काय राहिलं आता कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन 2 थिटा इंटू साइन थिटा अपॉन कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन 2 थिटा इंटू साइन थिटा. ओके, सो फॉर्म्युला बघा, जर कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी असेल तर तो फॉर्म्युला असतो प्लसचा. सो कॉस 2 थिटा प्लस थिटा अपॉन खाली प्लस आहे, सो फॉर्म्युलाला 2 थिटा मायनस थिटाचा. सो इथे आलं कॉस 3 थिटा अपॉन कॉस थिटा. 2 थिटा प्लस थिटा 3 थिटा 2 थिटा मायनस थिटा कॉस थिटा इज इक्वल टू RHS. तर फॉर्म्युला बघा कोणता यूज केलेला आहे. कॉस ए मायनस बी असेल तर फॉर्म्युला असतो कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. बघा मायनस जर असेल तर प्लस असतो इथे. सो आपल्याला हे एक्सपांडेशन दिलेलं आहे हे खालचं. ओके, सो त्याचं आपण इकडे केलं. आणि जर कॉस ए प्लस बी असेल तर इथं फक्त मायनस साइन असते. सो आपला फॉर्म्युला हा RHS आहे, त्याच्यावरून आपण हे LHS केलं. ओके, सो हे झालं. नेक्स्ट प्रूव्ह दॅट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज प्रूव्ह दॅट साइन A minus B upon cos A into cos B plus sin B minus C upon cos B into cos C plus sin C minus A upon cos C into cos A is equal to 0. बघा वरती A minus B असेल साइन, तर खाली cos A into cos B आहे. तर B minus C आहे, सो cos B into cos C प्लस sin C minus A आहे, सो cos C into cos A is equal to 0 प्रूफ करायचा आहे. सो फर्स्ट आपण एकेकाची व्हॅल्यू काढू. sin A minus B अपॉन cos A into cos B सेपरेट व्हॅल्यू काढू. सो sin A minus B चा फॉर्म्युला आहे sin A into cos B minus cos A into sin B. हा फॉर्म्युला आहे sin A minus B चा आणि खाली आहे cos A into cos B. ओके, सो आपण ह्याला सेपरेट जर केलं, सो sin A into cos B अपॉन cos A into cos B minus cos A into sin B. जो डिनोमिनेटर आहे तो सेपरेट टर्मला दिला cos A into cos B. ओके, इथं cos B गेलं, इथं cos A गेलं. सो काय राहिलं sin A अपॉन cos A म्हणजे आलं tan A मायनस sin B अपॉन cos B म्हणजे tan B. बघा sin A मायनस B अपॉन cos A into cos B असेल तर आन्सर काय आलं tan A मायनस tan B. सो सिमिलरली काही पुढच्यांच्या व्हॅल्यू सुद्धा येतील. सिमिलरली काय sin B minus C upon cos B into cos C, तर ह्याची व्हॅल्यू काय tan B minus tan C येईल. ओके, आणि सिमिलरली sin C minus A upon cos C into cos A, तर ह्याची व्हॅल्यू पण काय tan C minus tan A. ओके, सो आता आपण LHS घेऊयात आणि LHS मध्ये ह्या तिन्ही व्हॅल्यू जर पुट केल्या तर आपल्याला 0 मिळेल. ओके, सो LHS मध्ये बघा, LHS मध्ये साइन काय आहे sin A minus B upon
cos A into cos B plus sin B minus C upon cos B into cos C plus sin C minus A upon cos C into cos A. ह्याच्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत बघा आपल्या. पहिल्याची आली tan A minus tan B, नंतर ह्याची आली tan B minus tan C आणि ह्याची आलेली आहे पुढच्याची tan C minus tan A. tan A. ओके, सो tan प्लस मायनस गेलं, tan B मायनस प्लस गेलं, हे मायनस प्लस गेलं. सो प्लस मायनस मध्ये जर सगळ्याच व्हॅल्यू गेल्या तर आन्सर येतं 0 आणि 0 इज इक्वल टू RHS. ओके, सो हे झाले एक्झाम्पल्स. काही प्रूव्ह दॅट, अजून प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आहेत आणि अजून काही व्हॅल्यू फाइंड आउट करायचे एक्झाम्पल आहेत अजून टाइपचे, ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलला बघूया. तर आज जे आपण टाइपचे एक्झाम्पल बघितले त्याच्यावरती मी तुम्हाला एक्सरसाइज देते, ती सॉल्व्ह करा आणि मग नंतर आपण नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल्स बघूया.